नमस्कार, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे चिलापी या माशाच्या फिश थाळीची रेसिपी. तर चिलापी हा एक नदीचा मासा आहे. तर नदीचे मासे हे थोडेसे चवीला वेगळे असतात आणि त्याची बनवण्याची पद्धत देखील थोडीशी वेगळी असते आणि जास्त करून हा मासा भिगवण किंवा उजनीच्या साईडला जास्त करून याचे हॉटेल्स तुम्हाला बघायला मिळतील. अतिशय खूप छान टेस्ट लागते याची आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी शेअर करत आहे येरमाळा स्टाईल चिलापी थाळी. तर येरमाळा हे तुम्ही ऐकलंच असेल जर तुम्ही कधी तुळजापूर साईडला गेला असाल. जेव्हा लोकं तुळजापूरला जातात त्यावेळेस येरमाळ्याला देखील जातात आणि येरमाळ्याची खासियत म्हणजे तिथला मासा. तर तिथे एक अतिशय चविष्ट एकदम भन्नाट टेस्टची फिश थाळी मिळते. ज्याच्यामध्ये मसाला फिश फ्राय असतो, आमटी असते म्हणजेच रस्सा आणि चपाती किंवा भातासोबत ते दिले जाते. आणि एक्झॅक्ट तशीच चव मिळणं थोडंसं डिफिकल्ट आहे कारण तिथली ती खासियतच आहे. लोकं लांबून-लांबून तो मासा खाण्यासाठी जातात जे उस्मानाबाद, सोलापूर, लातूर या साईडला राहतात. तर त्यामुळे एक छोटासा प्रयत्न या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आणि थोडंसं 90% तरी आपण घरी तसा मासा बनवू शकतो जर तुम्ही या व्हिडिओतल्या प्रत्येक स्टेप्स फॉलो केल्या. तर चला आपण आता बनवूयात. तर चिलापी थाळी बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे चिलापी मासा. 1 किलोच्या आसपास हा मासा आहे. सुरुवातीला फ्राय बनवण्यासाठीची प्रोसेस बघूया. घेतलेलं आहे लाल तिखट, धने पावडर, त्यानंतर बेसन, तसेच कॉर्नफ्लॉवर, अद्रक लसणाची पेस्ट, मीठ, थोडीशी कोथिंबीर, त्याचबरोबर हळद आणि सुकं खोबरं. तर सुकं खोबरं म्हणजे तिथे खवलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे. पहिल्यांदा माशाला मॅरिनेट करायचं आपण मिश्रण बनवूयात. त्यासाठी घेतलेलं आहे लाल तिखट, धने पावडर, त्याचबरोबर अद्रक लसणाची पेस्ट, मीठ, थोडंसं बेसन, 1 चमचाभर बेसन घ्यायचं आहे, हळद. आता हे मिक्स करून घेऊया आपण. मिक्स करून घेतलं की माशाच्या पिसांना हे मिश्रण आपण लावून घेऊयात. तर काही पीस मी आमटीसाठी म्हणजेच रश्श्यासाठी ठेवलेले आहेत आणि बरेचसे पीस मी इथे फ्रायसाठी वापरत आहे. 10 मिनिटे हे लावून ठेवून द्यायचं आहे. आता बनवूयात माशाला जे आपल्याला कोटिंग करायचं आहे त्याचं मिश्रण. तर सुकं खोबरं घ्यायचं आहे इथे. खिसलेलं खोबरं देखील तुम्ही वापरू शकता त्याऐवजी. त्यामध्ये घालायचं लाल तिखट, कॉर्नफ्लॉवर. तर साधारणतः 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे, 1.5 चमचा बेसन. हे सगळं 1 किलोपेक्षा थोड्याशा कमी प्रमाणासाठी आहे. धने पावडर, हळद, थोडासा गरम मसाला आणि पाणी. हे सगळं छानपैकी मिसळून घ्यायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची जशी आपण भज्याच्या पिठाची ठेवतो. जास्त एकदम एकदम असं पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही. येरमाळ्याचा मासा खाल्ला असेल तर तुम्ही पाहिलं असेल तो थोडासा लालसर असतो, त्यामुळे खायचा कलर थोडासा टाकलेला आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे परत एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचं. आता हे मिसळून घेतलं की माशाच्या आपण मॅरिनेट केलेल्या पीसला हे मिश्रण लावून घ्यायचं. तुम्ही एक एक करून देखील लावून घेऊ शकता. मी सगळे मासे यामध्ये टाकले आणि मिश्रण याला लावून घेते आता. चिलापी हा थोडासा मऊ मासा असतो त्यामुळे हळुवारपणे हे मिश्रण लावून घ्या. आता हे मासे आपल्याला तळून घ्यायचे आहेत, तर त्यानुसार तेल तुम्ही कढईमध्ये घ्या. तेल चांगलं तापलं की मासे त्यामध्ये आपण तळून घेऊयात. गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम टू हायवरतीच ठेवायची. लो फ्लेमवरती मासे कधीच नाही तळायचे, नाहीतर त्यामध्ये तेल जास्त राहते. त्यामुळे मीडियम टू हाय एंडवरतीच आपण फ्लेम ठेवली आहे आणि मासे तळून घेऊयात. आलटून पलटून दोन्ही साईडला आपण मासे छान कुरकुरीत होईपर्यंत तळूयात. या पद्धतीने मासा तळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अजिबात आपल्याला तेल जाणवणार नाही आणि अतिशय जास्त तो कुरकुरीत लागेल. तर तळून झाल्यानंतर मासे आपल्याला एका प्लेटमध्ये नंतर काढून घ्यायचे आहेत. हे मासे आपण असेही खाऊ शकतो, पण येरमाळा स्टाईल आपण बनवत आहोत. त्यामुळे अजून एक स्टेप आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे, ती नंतर पाहूयात.
राहिलेले सगळे मासे मी तळून घेतले आणि तेच आता इथे फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर दिसतो हा मासा आणि चवीला देखील अतिशय छान लागतो. आता नेक्स्ट स्टेप पाहूया जी आपल्याला येरमाळा स्टाईल मासा बनवण्यासाठी करायची आहे. कढईतलं जास्तीचं तेल मी काढून घेतलं आणि त्याच तेलामध्ये घालायचं आहे लाल तिखट. गॅस आपल्याला बंद करायचा आहे जेणेकरून मसाले जळणार नाहीत. त्याचबरोबर घालायचे धने पावडर आणि गरम मसाला. गरम मसाला नसेल तर काळा मसाला किंवा काळं तिखट थोडंसं घालू शकता. आता अशा उभ्या चिरलेल्या बिया काढलेल्या टोमॅटोच्या फोडी घालायच्या आणि थोडंसं सुकं खोबरं म्हणजेच किसलेलं जे खोबरं होतं ते घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे सगळं मिक्स करून परतून घ्यायचं आहे. परतून घेण्याआधी मी गॅसची फ्लेम ऑन केली होती. माशाचे सगळे तळलेले तुकडे घालायचे आहेत आणि हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून तळलेल्या माशाच्या सगळ्या पीसेसला हे आपले मसाले लागले जातील. त्याच्यानंतर त्यावरती ताजी अशी कोथिंबिरीची पानं बारीक चिरून घालायची आणि परत एकदा हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं. अशा रीतीने आपला येरमाळा स्टाईल मसाला फिश फ्राय तयार आहे. तुम्ही पाहू शकता ज्यांनी कोणी येरमाळ्याचा मासा बघितलाय त्यांना जाणवेल की हा एक्झॅक्टली तसा नाही पण 90-95% तसा झाला आहे आणि चवीला देखील हा तसाच लागतो. आता आपण या माशासोबत सर्व्ह केली जाणारी आमटी, ज्याला पुणे साईडला रस्सा असे देखील म्हणतात, ती बनवूयात. तर तेलामध्ये काळं तिखट, लाल तिखट घातलेलं आहे आणि हे गॅस एकदम लो ठेवून आपल्याला सुरुवातीला हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 2-3 लाल सुक्या मिरच्या घालायच्या. भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं, अर्धं टोमॅटो आणि तसेच लसूण व आल्याची कोथिंबीर घालून पेस्ट बनवली आहे, ती यामध्ये घातली आहे आणि ही छानपैकी आता मी परतून घेते. पूर्णपणे तेल सुटेपर्यंत आपल्याला ही पेस्ट परतून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर थोडासा घातलेला आहे गरम मसाला, जो तुम्ही स्किप देखील करू शकता हवा नसेल तर. चवीपुरतं मीठ घालायचं आणि अगदी अर्ध्या मिनिटासाठी हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर घालायचं आहे गरम पाणी. तर पाणी एकदम कोमट करून मी यामध्ये घातलं आहे. तुम्हाला जेवढी आमटी हवी आहे त्यानुसार तुम्ही मसाले आणि पाण्याचं प्रमाण ॲडजस्ट करा. त्याचबरोबर एखादा चमचा भाजलेलं बेसन घालायचं आहे जेणेकरून आमटी थोडीशी मिळून येईल. तर माशाच्या मुंडीच्या साईडचे मी पीस इथे बाजूला केले होते ते यामध्ये घातलेत आणि उकळी येऊ द्यायची आहे. 5 मिनिटाच्या आत हा मासा शिजतो त्यामुळे एक उकळी आली की गॅस बंद करायचा. तर अशा रीतीने येरमाळा स्टाईल मसाला फिश फ्राय आणि आमटी इथे तयार आहे. याला तुम्ही चपाती, भात किंवा भाकरीसोबत सर्व्ह करू शकता. मी इथे तांदळाची भाकरी यासोबत वाढलेली आहे. तुम्ही देखील एकदा हे ट्राय करून बघा आणि कसे होते मला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती न्यू असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.